सिद्धांत छायाच्या पोटात सापडलेलं ते केमिकल या ग्लासामध्ये होतं आणि त्या ग्लासावर करीनाचे फिंगरप्रिंट सापडले। अरे यांचा फोन लागत नाहीये, तुला माहितीये का कुठे गेलेत ते? नाही ना मम्मा, करीना ताई आतमध्ये नाहीये। आता ही पण याच वेळी बाहेर गेली, जा बरं बोलवून आण तिला। असं काय करताय मॅडम, मी आताच बाहेरून आलो, करीना कुठेच नव्हती। पप्पा पण गायब आणि करीना ताई पण गायब। खबरदार पुढे येऊ नकोस, मी काहीतरी करे ना। आत्ताच्या आता बाहेर जा तुम्ही, आत्ताच्या आता बाहेर जा, मी सगळ्यांना बोलवणार। वॉचमॅन, एक मिनिट, तू वॉचमॅनला बोलव नाही तर पोलिसांना बोलव, मी घाबरत नाही। जे काम करायला मी इकडे आलोय ते करूनच जाणार। नाही थांब थांब थांब, पुढे येऊ नकोस। मला माफ करा ताई, माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती म्हणून गेल्या 2 दिवसांपासून तुमचा खून करण्याच्या प्रयत्नात होतो मी। काय? तुम्ही लिफ्ट मध्ये शिरलात, तुमच्या पाठोपाठ मी सुद्धा लिफ्ट मध्ये शिरलो। खरं तर तेव्हाच मी तुमचा खून करणार होतो, पण तेव्हाच नेमकं मला एक फोन आला। बाबा आजारी असल्यापासून त्यांना वाचवणे या पलीकडे मला काही सुचत नव्हतं, मला काही कळत नव्हतं। मी माझ्या परीने खूप प्रयत्न केले पैसे जमवण्याचे, माझ्याकडनं तेवढे पैसे जमले नाही आणि नेमकं त्याच वेळी मला तुमच्या खूनाची सुपारी मिळाली होती। मी तुमचा खून करण्याच्या तयारीत होतो तेव्हाच मला डॉक्टरांचा फोन आला। डॉक्टर म्हणाले बाबा गेले। माझ्यासाठी सगळं काही संपलं होतं। तुमचा खून करून माझा बाबा परत येणार नव्हते। हे घडल्यापासून सतत माझं मन मला खात होतं। मला असं जाणवत होतं मी काहीतरी चुकीचं वागलोय, चुकीचं केलंय आणि म्हणून ठरवलं आधी तुम्हाला गाठायचं आणि सगळं खरं खरं काय ते सांगून मोकळं व्हायचं। ताई, मी आतापर्यंत तुमच्याशी जे काही वागलो, जो काय त्रास तुम्हाला दिला त्यासाठी मी माफी मागतो। मला खरंच माफ करा। कदाचित तुम्ही मला माफ केलं तर माझ्या बाबांच्या आत्म्याला शांती मिळेल। तुझा बाप मेल्यामुळे आता ही वाचली, पण आधीच्या 4 खुनांचं काय ते कधी सांगणार? साहेब, तुम्ही इथे असले फालतू प्रश्न संशयित आरोपीने पोलिसांना विचारायचे नसतात। 4 खुनांचं बोल। तू जेव्हापासून हिच्या मागावर आहेस ना तेव्हापासून आम्ही तुझा पाठलाग करतोय। मी काय विचारतोय, बोल चाल। साहेब, पण हिच्या नवऱ्यानंच मला हिची सुपारी दिली होती। हिच्या नवऱ्याचं काय करायचं ते आम्ही बघून घेऊ। आधी मी विचारतो त्या प्रश्नाचं उत्तर दे। 4 खुनांचं बोल। एक मिनिट सर, तुम्ही काय बोलताय ना, मला खरंच काय कळत नाही। मी याच्या आधी कधी खून केलाच नाही, मी खून केलाच नाहीये सर, मी कधी। हा, आता ना पोलीस स्टेशन मध्ये चल, मग बरोबर तुला बोलतं करतो। चल। नाही साहेब, तुमचा गैरसमज साहेब, तुमचा गैरसमज। अरे काय झालं, लागला का फोन? नाही ना अजून, बराच ट्राय करतोय। पोलिसांनी फोन काढून घेतला असेल। नाही असं काहीच घडलेलं नसणार। त्यांची चौकशी करून पोलिसांनी एव्हाना सोडूनही दिलं असेल त्यांना। अगे चौकशी करून सोडून द्यायला तुझा नवरा एवढा सभ्य आहे का? मी सांगतो ताई, नक्कीच त्यांनी काहीतरी भानगड केलेली असणार आहे। मी तुला आता निक्षून सांगते, ह्यांच्याबद्दल असं वाईट साईड बोललेलं मला अजिबात चालणार नाही। हे तू असं बोलून माझं तोंड एक वेळ गप्प करशील, पण पोलिसांचं काय? त्यांच्या समोर नाटकं केली ना तर ते त्याला सोडणार आहेत का? एक मिनिट बघा, तुम्ही असे आपापसात वाद घालण्यापेक्षा त्यांच्या बाबतीत आपल्याला काय करता येईल ते आपण ठरवूया। धनराज भाऊंना जर खरंच अटक झाली असेल तर त्यांना जामीन वगैरे देऊन सोडवावं लागेल, त्याबद्दल विचार करूया। हे बघ ताई, अजूनही वेळ गेलेली नाहीये। तू ऐक माझं, बॅग उचल आणि चल माझ्या बरोबर। नाही दिवाकर, ह्याच्या आधीची गोष्ट वेगळी होती। मी कदाचित आले पण असते तुझ्या बरोबर, पण आता ते सुधारलेत रे। हे बघ ताई, आजकाल तुझ्यापेक्षा जास्त चांगला मी त्यांना ओळखतो।
नक्कीच त्यांनी काहीतरी भानगड केलेली आहे. माफ करा, पण मलाही आता असंच काहीसं वाटायला लागलेलं आहे. बघ, जर त्यांना पोलीस स्टेशनात जाऊन हजेरी वगैरे लावायची असते ना, तर पोलिसांनी फोन करून बोलून घेतलं असतं ना. ज्या अर्थी पोलीस स्वतः इथे येऊन त्यांना घेऊन जात आहेत, त्या अर्थी सो मिस्टर कुलदीप मोरे, बेटर ऑप्शन हेच आहे तुझ्यासाठी की आम्ही काही विचारायच्या आधीच तू सगळं आम्हाला खरं खरं सांग. मॅम प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर. तुम्ही समजताय तसं नाहीये. मी कुठलाही खून केलेला नाहीये. आमच्या ऑफिसरने तुला रेड हँड पकडले. मॅम त्या बाईंची माफी मागण्याकरता मी तिकडे गेलो होतो. हवं तर या साहेबांना विचारा तुम्ही. ते माफीचं नंतर सांग. त्या बाईच्या खुनाची सुपारी घेतली होतीस ना तू? खरं सांग. हे बघ, अशा 4 केसेसमध्ये तू आमच्यासाठी संशयित आहेस. हे बघ बघ बघ, ओळखतोस ना? ओळखतोस का? नातेवाईक आहेत तुझे का? शेजारी पाजारी मित्र कोण आहेत? मग ज्या वेळी या सगळ्यांचा संशयास्पद मृत्यू झाला त्यावेळी तू तिथं काय करत होतास? तू तिथे हजर असल्याचे पुरावे आहेत आमच्याकडे. त्यामुळे खरं बोलण्याशिवाय तुझ्याकडे दुसरा कुठलाच ऑप्शन नाही. मी आता तुम्हाला जे सांगतोय ते सगळं खरं आहे. माझ्या वडिलांची कंडिशन तुम्हाला माहीतच होती. त्यांना ऑर्गन ट्रान्सप्लांटची गरज होती आणि त्यासाठी मी डोनर शोधत होतो. मला या 4ही सिरियस केसबद्दल कळलं होतं. हे माझ्या वडिलांसाठी अवयव दान करू शकतील का हे विचारण्यासाठी मी यांच्या नातेवाईकांच्या मागे लागलो होतो. खरं बोलतोयस तू? हो, म्हणजे तुमचा विश्वास बसत नसेल तर तुम्ही यांच्या नातेवाईकांना कॉल करून विचारू शकता. फोन लावा वाडकर. हॅलो. हा नमस्कार, मी वाडकर बोलतोय. हा बोला. हा, जरा मला चौकशी करायची होती कुलदीप मोरे या माणसाविषयी. कुलदीप मोरे? आता काय त्याचं? तुम्ही ओळखता त्याला? तो दाढीवालाच ना? हा बरोबर बरोबर. एक नंबरचा नालायक मुलगा आहे. तिकडे माझा भाऊ मरणाच्या दारात उभा असताना हा ऑर्गन डोनेट बद्दल बोलत होता. त्याला सांगा पुन्हा माझ्या समोर आला ना तर हातपाय तोडून टाकेन. हा नमस्कार, मी वाडकर बोलतोय. वाडकर, तुम्ही कुलदीप मोरेला ओळखता का? बाजूला आहे का तुमच्या तो? हो, म्हणजे आता तसा बाजूलाच बसलाय. मला सांगा, आमच्या माणसाच्या बॉडीची चिरफाड आम्ही का करायची? मुस्काट फोडा त्याचं. मी सांगतो म्हणून मुस्काट फोडा त्याचा आधी, मगच तुम्ही माझ्याशी बोला. त्याला सांगा मेहरबानी करून पुन्हा आमच्या दारात येऊ नकोस. बघा मॅम, आता तरी विश्वास बसला ना तुमचा? माझा विश्वास बसलाय की नाही हे तुला सांगायची काही गरज नाहीये मला. हा, पण तू जे काय बोलतोयस त्याच्यात तथ्य आहे असं सांगू शकतो? मॅम, मी खरंच काही केलं नाही. मला प्लीज जाऊ द्या. तू काहीच केलं नाहीस असं कसं काय म्हणू शकतोस? त्या बाईचा जीव घेण्याची सुपारी घेतली होतीस ना तू? मग मॅम, पण मी तिला मारलं नव्हतं ना. तिच्या नवऱ्याने तिची सुपारी दिली होती. तू मारलं नाहीस म्हणून तिचा जीव वाचला. पण याचा अर्थ असा नाही की ती आता सेफ आहे ना. तिचा नवरा अजूनही बाहेर आहे आणि जोवर तिचा नवरा बाहेर आहे तिच्या जीवाला धोका तर कायमच असणार आहे, नाही का? पण मग तुम्ही तिच्या नवऱ्याला पकडा ना. उचलणारच, पण त्याआधी तू आमच्या बाजूने साक्षीदार असणार आहेस. हाय शिवन. हाय, ये ना आत ये. शिवानी, थँक्स.
किमान तू घरात तरी घेतलंस. हे बघ, जे काही झालं ना त्याबद्दल आय एम रिअली सॉरी. हे बघ, तू तुझ्या चॅनलसाठी जे काही करतेस ना तेच मी माझ्या चॅनलसाठी केलं. तुम्ही ओपिनियन पोल घेतला म्हणून आम्हालाही घ्यावा लागला आणि त्यात तुझं नाव समोर आलं आणि मलाही तुझ्याबद्दल मग बोलावं लागलं. मी एक मित्र म्हणून माझी बाजू तुझ्या समोर मांडली. यावर तुला काही व्यक्त व्हायचं नसेल तर मग येतो मी. मला यावर काहीच बोलायचं नाही. हे पण आता तूच ठरवणार आहेस का? रवन, तू प्रोफेशनली चुकीचा वागलास असं मी अजिबात म्हणणार नाही. आपल्यावरही कुणाचा तरी दबाव हा असतोच, पण एक जर्नलिस्ट म्हणून तू नक्कीच कमी पडलायस. आय रिमेंबर की मी तुझ्याबद्दल एकही मुद्दा चुकीचा मांडलेला नाहीये. तुझ्यात आणि सिद्धांतामध्ये जे काही घडलं तेच मी लोकांसमोर मांडलं. सॉरी रोहन, जे काही घडलेलं होतं ते नाही तर तुला जे दिसत होतं ते तू मांडलेस. तुला तुझं रेटिंग दिसत होतं आणि जर तसं नसतं ना तर दुसरी बाजू तू समजून घेण्याचा प्रयत्न केला असतास. सिद्ध आणि मी लग्न करणार होतो. आमचं त्या विषयावर बोलणं सुद्धा झालं होतं आणि त्याच गोष्टीचं सेलिब्रेशन करण्यासाठी मी त्याच्या घरी केक घेऊन गेले होते. एका यशस्वी नटाबरोबर माझं लग्न ठरलेलं असताना मी त्याला मारण्याचा विचार तरी करेन का? सॉरी शिवानी, पण मला ज्या शक्यता वाटल्या त्याच मी लोकांसमोर मांडल्या. पण माझ्याकडे तुझ्या प्रत्येक शक्यतेचं खरं खरं कारण आहे ना. तू आमच्यातल्या आर्थिक व्यवहाराबद्दल पण बोललास. काय तर म्हणे सिद्धांत छायाच्या अकाउंटवरून माझ्या बाबांच्या अकाउंटवर मोठी रक्कम ट्रान्सफर झाली. पण मग हे सगळं खोटं आहे असं तुला म्हणायचंय का? अजिबात नाही, पण ही सुद्धा तू अर्धवट माहिती दिलीस. खरं काय ना हे तुला पोलीस सांगू शकतो. मग आता तूच सांग ना. 3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. जेव्हा सिद्ध काहीच नव्हता तेव्हा त्याला माझ्या बाबांनी आर्थिक मदत केली होती. 30 लाख स्वतःच्या क्रेडिटवर दिले होते त्याला. ते पैसे परत येतील की नाही याचाही बाबांनी विचार केला नाही. माझा सिद्धवर विश्वास होता आणि बाबांचा माझ्यावर. सिद्धकडे जेव्हा पैसे आले तेव्हा त्याने ते पैसे बाबांना परत सुद्धा केले आणि आज त्याच पैशांच्या स्टेटमेंटवर तुम्ही आमची बदनामी करताय. या बाबतीत तुला खरंच तुझ्या सोर्सने काही सांगितलं नाही की तुला सगळं खरं माहिती असून सुद्धा तू खरं बोलला नाही? अगं शिवानी, 1 मिनिट. तुला जे काही बोलायचंय ना ते तू तुझ्या चॅनलवर बोललायस. आता मला बोलायचं. तुझ्या ओपिनियन पोलमुळे खरं तर माझं करिअर बर्बाद झालंय, पण मी त्याबद्दल तुला काहीच बोलणार नाही. इट्स अ पार्ट ऑफ कॉर्पोरेट वॉर. पण या सगळ्यात माझ्या बाबांचा काय दोष आहे? तू त्यांना पण सोडलं नाही. माझ्या बाबांनी कधी कोणाकडनं लाच घेतली नाही, कधी कोणाकडनं साधे उपकार घेतले नाही. ज्या माणसाने आयुष्यभर फक्त आपलं काम आणि आपला स्वाभिमान याच गोष्टीचा विचार केला, त्याच माणसाची अशी बदनामी का केलीस? त्याची इज्जत अशी चव्हाट्यावर का मांडलीस? हा प्रश्न तुला मी नाही माझे बाबा विचारतायत असे समज. आहे तुझ्याकडे उत्तर?
ए भाई काय करतोय तू? लवकर कर. हो गया ना दत्तू शेठ. काय हो गया ना दत्तू शेठ? मागापासून तेच ऐकतोय मी. वो स्पेशल आदमी का स्पेशल चाय बनाने का ना तो टाइम जाता है. तू अपने लिए स्पेशल चाय बनाता है ना, इसलिए अपने को बहुत अच्छा लगता है. अरे म्हणून तर एवढा टाइम आपण थांबतो इकडे. नाहीतर तुला माहित नाही दत्तू शेठचा राग. एक लात मारली ना की या किटली सकट गावाला जाऊन पडशील. भाई एक चहा दे ना. अरे दत्तू शेठ, तुम्ही इथे काय करताय? घासलेट घ्यायला आलोय. चहाच्या टपरीवर घासलेट? एवढं कळतं ना तुला? दत्तू भाई, चहाचे पैसे आज मी देणार. ए भाई, शेठकडनं पैसे नाही घ्यायचे, मी देणार पैसे. आज आपल्याला जाम खुश दिसतोयस तू. हा? काहीतरी काम असणार माझ्याकडे. भाई आपण थोडे एवढे मोठे आहे की मी तुला काय काम सांगणार. आपण एक रिक्वेस्ट आहे भाई. काय ना साहेबांची ना, म्हणजे राजकारणात तर वट आहे पण इंडस्ट्रीमध्ये पण वट आहे. त्यांनी जर का माझ्यासाठी शब्द टाकला ना, आपण पण स्टार होऊ सीत सारखा. भाई एवढं काम कर ना आपलं. ए भाई, तेवढं सोडून काय पण बोला. प्लीज, तुमच्यामुळे साहेब नको त्या लफड्यात अडकलेत. भाई बस काय, मला इतरांचं माहित नाही पण माझं काम झालं ना तर मी अजिबात विसरणार नाही. तुझ्या साहेबांमुळे जर का माझं भलं झालं तर मी तुझं पण भलं करणार. फोन आलाय. हॅलो. अरे यांच्याबद्दल काही कळलं का रे? नाही ना, त्यांना कॉल लावत होतो पण फोनच लागत नाहीये. आणि ती करीना, तिच्याबद्दल कळलं का काही? तिला पण कॉल लावतोय, तिचा पण फोन बंद आहे. तिच्या घरी पण जाऊन आलो मी, तिथंही नाहीये ती. त्या आईला पण काय माहित नाही तिच्याबद्दल. पण मॅडम, तुम्ही टेन्शन घेऊ नका. दत्तू आहे ना, दोघांचाही शोध लावल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. चला ठेवतो फोन. दत्तू भाई, का आलं? एनिथिंग सिरियस? हे साहेब आणि करीना दोघही गायब आहेत. करीना? साहेबांना काय कळतं की नाही आता ह्या वयात? अरे त्या करीनाचं वय काय, साहेबांचं वय काय, ही असली थेरं करायची? मला वाटलंच तुझ्यासारखा रसिकलाल असाच विचार करणार. भाई आता तूच बोलला ना यार. हे भाई, म्हणून त्याचा अर्थ तू समजतोस तसा नाहीये ना. नाही, बरोबर आहे तुझं. करीनावर तुझा डोळा असणारच. आधी ती शिवानी होती, मग ती संजना आली आणि दोघींनी हकलल्यावर आता दुधाची ताण ताकावर भागवायला ही करीना आहेच. काय पण काय बोलतोस यार? अरे आतापर्यंत आमच्या साहेबांना भेटायचं म्हणून मला मस्का लावत होतास आणि आता लगेच त्यांच्याबद्दल असं बोलायला लागलायस म्हणून विचारतोय तुला. माणुसकीच्या दृष्टीने बोललो यार. ए, माणुसकीबद्दल तू काय बोलू नको का? माणुसकीच्या बाबतीत आमच्या साहेबांच्या आजूबाजूला कोणी नाही. अरे भाई, तू तर जरा जास्तच सिरियस घेतलं यार. ए भाई, आता मी सांगतो ना ते नीट सिरियसली ऐकायचं. त्या संजनाच्या आजूबाजूला पण फिरकायचं नाही, नाहीतर साहेबांसारखा वाईट माणूस कोणी नसतो. आणि राहिला प्रश्न करीनाचा, निवडणुका जवळ आलेत. साहेबांना यावेळी महापौर बनायचंय. करीनाचा विषय मध्ये आला नाही पाहिजे. हो सर, और एक स्पेशल चाय दो. गप रे बाबा. स्पेशल चाय दो. थँक गॉड तू वेळेवर आलीस. खरं तर बाबांना मला घरी एकट्यानं सोडून इथे यायचं नव्हतं, पण तू फोनवर काही सांगायला तयार नव्हतास, भेटण्याचा हट्ट सोडायला तयार नव्हतास, म्हणून इथे यावं लागलं. मला माहित होतं तू चिडणार, ओरडणार, पण मी बोलवलंय म्हटल्यानंतर नक्की येणार. तुझी ही फालतू बडबड ऐकण्यात ना मला काडीचाही इंटरेस्ट नाहीये. जे काही बोलायचं ते लवकर बोल, मला निघायचं बाबा घरी एकटे. आता तू एवढ्याच घाईत असशील तर मला जे तुला सांगायचंय ते मी कसं सांगणार ना, कारण विषय असा आहे की परत तोच विषय यार अजय. काय चाललंय काय तुझं? मी तुला किती वेळा समजावून सांगितलंय माझा पिछा सोड यार. तुला का समजत नाहीये? या जगात मी सोड दुसरी मुलगी नाहीच आहे का? प्लीज कूल डाऊन. मला तुला जे सांगायचं होतं एक मिनिट अजय. मी आणि माझे बाबा कोणत्या परिस्थितीतून जातोय ना हे आम्हाला आमचं माहितीये, आणि अशा परिस्थितीत आम्ही कोणताही विचार नाही करू शकत. तुझा विचार तर अजिबात करू शकत नाहीये. मला असं वाटतं मला निघायला हवं बाबा घरी एकटे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा,
परत मला जर फोन करून त्रास दिलास ना तर तू आहेस आणि मी. बस. मी ऐकतोय म्हणून काय वाटेल ते बोलशील तू. विषय आधी तूच काढलास ना. आता तुझा वेडेपण आहे ना. मी अजून विषय काढलेलाच नाहीये, त्याच्या आधीच तू सुरू झालीस. पण तुला आपल्याच विषयावर बोलायचं होतं ना. नाही, मला राजन पर्वते आणि करीनाबद्दल तुला सांगायचं आहे. ते दोघंही गायब आहेत. काय? आता मला सांग, हे महत्वाचं नाहीये? म्हणजे तू हे सगळं सांगतोस ते खरं आहे? हो, आता कळलं मी तुला फोनवर का विषय सांगत नव्हतो. आणि कसं आहे की राजन पर्वते गायब असल्यामुळे त्याची बायको पण त्याला शोधते आणि करीना गायब असल्यामुळे करीनाची आई पण चिंतेत आहे. मी आधीच म्हणत होतो ही करीना जितकी वाटते ना तितकी साधी नाही आहे, पक्की बनेल पोरगी आहे. शेवटी तिने आपला रंग दाखवलाच. पण अजय मला कळत नाहीये, करीना आणि राजन पर्वते एकाच घरात राहत होते ना. पण एकाच घरात राहत असताना ते बाहेर असे पळून का गेले? काय झालं मम्मी? काही रडते का? सांगितलं ना बाळा, काही नाही. जा तू खेळायला जा. काय झालं दत्तू? यांच्याबद्दल काही कळलं का? हो, त्यांना काही कामानिमित्ताने गोव्याला जावं लागलंय. पण असे न सांगता का गेलेत? ते माहित आहे मला. आणि फोन पण बंद आहे त्यांचा. तेच म्हणजे काही कामानिमित्ताने तो बंद ठेवावा लागणार आहे असाही निरोप दिलाय त्यांनी. आणि तुम्ही कशाला टेन्शन घेताय? त्यांचं काम आटोपल्यावर ते स्वतःहून कॉल करतील ना तुम्हाला. बरं ती करीना, तिच्याबद्दल काही कळलं का? नाही ना, तिच्या पण घरी जाऊन आलो. तिच्या आईला माहितीच नाही ती कुठे गेलीये. ती पण तिच्या काळजीने डोक्याला हात लावून बसलीये. मला सांग, तू तिला पुन्हा फोन केला होतास? हो, मी केला कॉल, पण बंद लागतोय. ठीक, जा. तुम्ही? हो, मी. घरभाडं मला घरी आणून देणार होतास ना? फोन तर तुम्ही करत नाही आणि फोन मी केला तर तुम्ही उचलत नाही. तू काय नाही तो अजय काय. आणि तो अजय आगाऊ माझा फोन उचलला ना तर वेगवेगळ्या आवाजात बोलत असतो. आज म्हटलं इथे येऊ आणि सगळं सोक्ष मोक्ष करू. बोला. मी भाडं देणारच आहे. हो का? द्या, त्यासाठी चाललोय. म्हणजे मी आत्ताही दिलं असतं पण पण काय, कोणी मेलं बिलं की काय? नाही, काय माहितीये का, आमचा आधीचा जो भाडेकरू होता ना तो अशी काहीतरी कारण सांगायचा, म्हणून जरा स्पष्टच विचारतोय. बोला. तसं काही नाहीये, वेगळी अडचण आहे माझी. जेव्हा हे घर घ्यायला आलो होतात ना तेव्हा किती बढाया मारत होता. हे घर भाड्याने देताना मी असं काही बोललो होतो का? नाही. पण तुम्ही असा काही आव आणला होता की जणू काही माझ्या घरामध्ये स्टार राहायला येतोय. कुठे गेला तुमचा सुपरस्टार? अजय घरी नाहीये. ते मला हे दिसतंय. गेला कुठे? मला खरंच माहित नाही अजय कुठे गेलाय. आणि हे काय म्हणजे दारू प्यायला, पार्टी करायला तुमच्याकडे पैसे असतात, भाडे द्यायला नसतात. नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. ह्या बाटल्या खूप जुन्या आहेत, आत्ताच्या नाही आहेत त्या.
तुम्ही मला काय मूर्ख समजता काय? अरे तुमच्यासारख्या लोफर आणि लफंग्या माणसाने ते मी ठेवलं ना, ही माझी चूक आहे. गेल्या केसमध्ये तुमचं नाव आलं होतं ना, तेव्हाच तुम्हाला आउट करायला हवं होतं. एक मिनिट, त्या केसचा आणि आमचा काही संबंध नाही. आम्ही फक्त तिकडे होतो म्हणून आमची नावं घेतली जातात. एक लक्षात ठेवा, जिथे धूर दिसतं ना तेव्हा कुठेतरी आग लागलेली असते. कुणीतरी उगाच कोणाचं नाव घेत नसतं. ते जाऊ दे, मला तुमच्या केसमध्ये इंटरेस्ट नाहीये. माझ्या भाड्याचं काय करताय बोला. देणार आहे, तुमचं भाडं देणार आहे. आज मी विचारत नाहीये, तुम्हाला सांगतोय. पुढील 2 दिवसात भाडं नाही आलं ना, तर तुम्ही आहात आणि मी आहे, कळलं? गुड मॉर्निंग संजना. हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग अजय. कॉफी. वाव, जर सकाळी सकाळी तुम्हाला कॉफी बनवून देणारं कोणी असेल ना, खूप बरं वाटतं. मलाही आवडतं आपल्या लोकांना सरप्राईज द्यायला. यू सो स्वीट. रात्री झोप लागली ना, भीती नाही ना वाटली? नाही नाही, तू आहेस घरात हे माहित होतं ना मला, तर भीती कशी वाटेल. तू इतकी केअर घेतोस. थँक्स या अजय. इट्स माय प्लेजर. ती शिवानी आहे ना, ती खूप मूर्ख मुलगी आहे. म्हणजे तुझ्यासारख्या एवढ्या चांगल्या बॉयफ्रेंडला सोडून ती त्या सिटच्या मागे लागलीये. कम ऑन. काय ना, आपलं प्रेम दुसऱ्याला कळतच असं नाहीये. तिला ते कळलं नाही तेव्हाही, आणि आजही कळलंय असंही नाही. जाऊ दे ना तिचा विषय. हे बघ अजय, आय मीन इट्स जस्ट माय सजेशन. ओके, मला असं म्हणायचं की ज्या लोकांना आपल्या प्रेमाची कदर नसते ना, अशा लोकांपासून दूर राहिलेलं कधीही चांगलं. असं तू राजन पर्वतेपासून दूर का नाही जात? बोल ना. इच्छा असून काय उपयोग, मार्ग तर सापडायला हवा ना. आय एम सॉरी. मला नाईलाजाने त्याच्याबरोबर राहावं लागतंय. आपल्या इंडस्ट्रीत राहायचं म्हणजे कोणी ना कोणीतरी गॉडफादर असायला हवा. तो गॉडफादरच असायला पाहिजे असं काही नाहीये. जरी तो एक चांगला पार्टनर असेल तर माझ्यासाठी पुरेस आहे. जस्ट तुझ्यासारखा. म्हणजे बघ ना, तुला माझ्याबद्दल सगळं माहिती आहे आणि मला तुझ्याबद्दल ऑलमोस्ट सगळं माहिती आहे. म्हणजे तुझे पास्ट अफेअर्स वगैरे सगळं काही. आपण दोघेही एका फील्डमधले आहोत. आपल्या दोघांचे प्रॉब्लेम्स सेम आहेत आणि आपला टार्गेटही सेम आहे. मग अशा सिच्युएशनमध्ये जर आपण एकत्र आलो तर मग मला राजनची काहीच गरज नाही. तुला कळतं ना मी काय बोलतेय? कुठे गेली असेल काय माहिती करीना. मुखात अडकली सगळ्यात. तू इथे का आलीस? सांगते, आधी मला आत्ता येऊ द्याल की नाही? काकू, करीनाच्या बाबतीत जे काही घडलंय ते खरं आहे का? तुला पण कळलं का?
तुम्ही सगळेजण काय माझ्या पोरीच्या मागावरच असता काय? आधीच त्या पोरीनं जीवाला घोर लावून ठेवलाय. त्यात तिच्याबद्दल सगळ्यांना कळलं ना तर तिचीही बदनामी. आणि काकू, आता आपण करीनाची काळजी करायला हवी. हे बाई, मेहरबानी करून तिची काळजी नका करू तुम्ही. तुमच्या सगळ्यांच्या काळजीमुळेच तिच्यावर ही वेळ आली. असं का बोलताय तुम्ही? आधी त्या रेवती मॅडमना काळजी वाटत होती म्हणून त्यांनी संजनाच्या घरी कामाला ठेवली. तिथे राजन साहेबांना काळजी वाटायला लागली म्हणून त्यांनी त्यांच्या घरी नेली. मग काकू, तुम्ही त्यांच्याकडे जाण्यापासून करीनाला अडवलं का नाही? मी लाख अडवेन, पण तिने ऐकलं पाहिजे ना. 1000 वेळा सांगून पण पोरीने ऐकलं नाही तर माझ्यासारख्या आईने काय करावं तू सांग. यात तुम्ही सगळी मोठी माणसं, तुमच्या भानगडी पण मोठ्या मोठ्या. मी सगळ्यांनी तिला उगाच अडकवून ठेवलाय यात. असं काही नाहीये काकू. काय नाही कसं? बाकी सगळ्यांचं जाऊ दे, पण तू काय केलंयस ते तुला माहित नाही? तुम्ही समजताय त्याचं मी खरंच काही केलेलं नाही. टीव्हीवर तुझं नाव येत आहे ते उगाच का? तू आता किती खोटं बोललीस ना तरी मलाच काय अख्ख्या जगाला माहितीये सिद्ध तुझा कोण होता आणि तू त्याच्या बरोबर काय केलंयस ते. जगाला फक्त तेच माहिती ना जे मी केलेलं नाहीये. आणि जे मी केलंय ना ते कोणाला ऐकूनच घ्यायचं नाहीये, अगदी तुम्हालाही. काकू, अहो मी सिद्धला काही आत्तापासून ओळखत नव्हते. जेव्हा सिद्ध कोणीच नव्हता ना तेव्हापासून मी त्याला ओळखत होते. अख्ख्या जगाला आता कळतंय की सिद्ध सगळ्यांना मदत करायचा, पण जेव्हा सिद्ध कोणी नव्हता ना तेव्हा त्याला मी मदत करत होते. मला माहितीये, करीनाने सांगितलंय मला सगळं. त्याचा सगळा खर्च तूच करत होतीस. त्याच्या घरचं रेशन पाणी पण तू भरत होतीस. त्याच्याकडे काम नव्हतं तोपर्यंत खर्चाला पैसे देत होतीस. तुझ्या फ्लॅट मध्ये राहत होता ना तो फ्लॅट तो विकत घ्यायला सुद्धा तूच मदत केलीस. तो आजारी पडला तो हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचीस. तुमच्यातली एक सुद्धा गोष्ट अशी नाहीये की जी करीनाने मला सांगितली नाही. तरी तुम्ही माझ्यावर संशय घेताय. ज्या मुलावर मी इतकं मनापासून प्रेम करत होते, त्याच्यासाठी मी एवढं सगळं करत होते, त्या मुलाच्या बाबतीत मी असं काही करण्याचा विचार तरी करू शकते का? एक वेळ कुत्र्या मांजरांवर विश्वास ठेवता येईल पण माणसावर नाही. कधी काय घडेल आणि माणसाची नियत फिरेल ना काही सांगता येत नाही. आता सुद्धा तू आधी काय घडलं ते सांगतेस, पण त्या रात्री काय घडलं त्याबद्दल बोलतच नाहीयेस. कधी? जेव्हा सिद्ध तुम्हाला सोडून गेला त्या रात्री. भांडण झालं होतं ना तुमचं? नाही तू नको सांगूस, करीनाने सगळं सांगितलंय मला. हो म्हणजे तो अजय आणि कुलदीप त्यांच्याबद्दल तर बोलूच नकोस. ते दोघं काय लायकीच आहेत ना चांगलं माहितीये मला. तू तुझ्याबद्दल बोल. खूप प्रेम करत होतीस त्याच्यावर असं म्हणतेस ना, मग का भांडलीस त्याच्याशी? तुमच्या करीनामुळे आमच्यात भांडण झालं. काय? माझ्या करीनाचा तुमच्या भांडणाशी काय संबंध आहे? संबंध आहे हे कळलं म्हणून तर आमच्यात भांडण झालं ना. शांत हो प्लीज प्लीज. हे बघ, रडू नकोस. मी आहे ना, डोंट वरी. अगं त्या अजयनी करीनाची छेड काढली. ती चाकू घेऊन त्याला मारायला जाणार होती. थँक गॉड मी ते पोचलो. व्हॉट? हो, हवं तर तिला विचार. करीना, हे खरं आहे का? ठीक आहे, तू म्हणतोयस ते खरं असेल तर चल
आपण आत्ताच्या आत्ता जाऊन अजयला जाब विचारूया. नाही नको. का? म्हणजे आत्ता नको. आत्ता का नको? आत्ता काय प्रॉब्लेम आहे? आणि जर अजय चुकला असेल तर त्याला जाब विचारू नको का? जाब तर त्याला मी विचारणार आहे, पण आज नको. आज आपल्या सेलिब्रेशनचा दिवस आहे. आज नो भांडण प्लीज. सेदनी जरी मला अजयबद्दल सांगितलं असलं ना तरी मी जे डोळ्यांनी पाहिलं होतं ते मी विसरू शकत नव्हते. सेद आणि करीनावर माझा आधीपासून संशय होता, पण जेव्हा मी हे सगळं माझ्या डोळ्यांनी पाहिलं ना तेव्हा तो संशय अजून वाढला. अगं पण तुझा सेद माझ्या करीनाच्या प्रेमात का पडेल ना? तुझा सेद कुठे, माझी करीना कुठे? आणि असंही तू म्हणतेस ना तुमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं म्हणून. काकू, सेद मनाने कितीही चांगला असला ना तरी तो शेवटी पुरुष आहे, हे नाकारता येत नाही ना. माझ्या आधी जर त्याचं संजना सोबत अफेअर असू शकतं तर दुसरं कोणासोबत अफेअर नसेल कशावरून ना? आणि सेद मनाने खूप हळवा होता. त्याच्याशी 2 शब्द जरी कोणी गोड बोललं ना तरी लगेच विरघळून जायचं. म्हणून तू माझ्या करीनाच्या बाबत एवढा पुढे जाऊन विचार केलास? काकू, माझ्या जागी दुसरी कोणतीही मुलगी असती ना तरी तिने हाच विचार केला असता. उलट मी भानावर होते म्हणून मी त्या दोघांना तेव्हा काहीच बोलले नाही. पण पार्टी सुरू झाल्यावर जे घडायला नको होतं ते सगळं घडलं. सगळ्यांच्या पोटात 2 पेग गेल्यावर सगळे असं एकमेकांवर ब्लेम करू लागले. सगळ्यांचा राग असा उफाळून बाहेर यायला लागला आणि शेवटी जे घडायला नको होतं तेच सगळं घडलं. पण काकू, मी काहीच केलं नाहीये. माझा या सगळ्याशी काहीच संबंध नाहीये. मी माझ्या सेदला मारलं नाहीये. माझ्या करीनाचा पण काही संबंध नाहीये. तुला माहित नसेल म्हणून सांगते, पण सेद करीनाला त्याची बहीण मानायचा, रक्षाबंधनला राखी बांधून घ्यायचा. यापुढे चुकूनही माझ्या करीनाबद्दल चुकीचा विचार करायचा नाही करणार. तुम्ही म्हणताय तर मी विश्वास ठेवते यावर. पण माझ्या करीनाचं काय? तुमच्या या सगळ्या भानगडीत तिच्या आयुष्याची वाट लागली आहे, त्याचं काय? ती कुठे आहे, कोणाबरोबर आहे, कोणालाच काही माहिती नाहीये. आता काळजी वाटायला लागली मला तिची. तुमच्या या सगळ्या भानगडीत तिच्या जीवाचं काही बरं वाईट झालं म्हणजे. काकू, तुम्हाला जेवढी करीनाची काळजी आहे ना तेवढीच काळजी आता मला आहे. आपण करीनाचा शोध घेऊया. आता करीनाचा शोध घेण्याची जबाबदारी माझी आहे. तिच्या मैत्रिणीबद्दल काय सांगाल तुम्ही? तिच्या अशा कोणी मैत्रिणी नव्हत्याच. पण एक तरी मैत्रीण असेल ना करीनाची? एक शीतल म्हणून आहे. तिचा नंबर आहे का तुमच्याकडे? आहे, लिहून ठेवलाय मी. द्या. बघ. तुझ्यामुळे असा सगळा योग जुळून आला आता. आता अशीच दिलदारी, तुझा असाच उत्साह आता आपल्या घरभाड्यात पण दाखवून देतो. का रे, काल घरमालक बोंबलत आला होता, त्याला भाडं पाहिजे. माझं कॉन्ट्रीब्युशन रेडी आहे, उद्या देऊन टाक. मी काय म्हणतो, यावेळेस तुला समजा दोघांचं पण आपलं भाडं देता आलं तर बघ ना जरा. मी काय दत्तक घेतलं तुला तुझं भाडं भरायला? खूप खूप तंगी चालू आहे माझी, खूप खूप तंगी चालू आहे. जमणार नाही. अरे यार, माझ्याकडे पैसा आल्यानंतर मी तुला लगेच देऊन टाकतो ना. मी लगेच तुला जर का पैसे जमत नसतील ना रूम सोडून दे, मी दुसरा पार्टनर बघेन. बस काय यार, बस झालं लगेच. आजा, आपण इतके दिवस असे एकत्र राहतोय, आपली मैत्री, असं आपलं फ्रेंडशिप आहे रे, जिव्हाळा आहे सगळा, आणि तू असं लगेच सगळं तोडशील का?
आता पैसे देत नाही म्हटल्यानंतर लगेच दुसरा माणूस. तुझा विश्वास नाही माझ्यावर. मी कोणावरच विश्वास ठेवू शकत आणि कोणावर ठेवायचा पण नाही आता मला विश्वास. मला मान्य आहे, मी तुला कधी असे एखाद वेळ पैसे दिले नसतील वेळ, मला मान्य आहे. पण भाई हे तू मान्य कर की माझ्याकडे पैसे आल्यानंतर सगळ्यात आधी मी तुला सुजिकेची काय उधारी ते मी देऊन टाकतो. हे खरं आहे. राजन पर्वत एक खूप मोठा पॉलिटिशियन आहे, हे खरं आहे ना? याच्यामध्येच काय आहे आता बरं? फक्त हो की नाही ते सांग. हा बाबा खरंय खरंय. राजन पर्वते संजनासारख्या खूप हिरोईन्सला फिरवू शकतो. डोळ्यांनी बघितलं खरंच होतं काय? राजन पर्वते करीनाला पळवून नेऊ शकतो. की तू पेग आहे तुझा हा? तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. आवा तुला ना चढली आहे. करीना कुठे? तो राजन पर्वते कुठे? तो एवढा मोठा पॉलिटिशियन, ती करीना त्याच्या घरात साधी मोलकरीण. तर मी काय सांगतो ते दोघंही पळून गेले. त्या दोघांचे घरचे त्यांना शोधतायत. त्या दोघांचेही कॉन्टॅक्ट होत नाहीये आणि ही बातमी 100% खरी आहे. यार आपण करीनाला चांगला ओळखतो यार. करीना असं नाही करणार. ओळखत होतो. आता जे काय घडतंय ते पाहिल्यावर असंच म्हणावं लागेल. हे एकदम शॉकिंग आहे यार. हे अजूनही विश्वास बसत नसेल तर मी आता तुझ्यासमोर करीनाला फोन लावतो. तू तर बोलला तिच्याशी कॉन्टॅक्ट होत नाहीये. तिचा ओरिजिनल नंबर सोडून अजून एक पर्सनल नंबर तिच्याकडे आहे आणि तो नंबर केवळ आणि केवळ माझ्याकडे. तू नीच हरामखोर माणूस आहेस तू. एकीकडे तू सांगतो काय शिवानीवर तुझं खरं प्रेम आहे, सगळ्या जगात सांगत सुटतो, आणि इथे तू हिचा असा सिक्रेट नंबर ठेवतोस. अरे मला सांग, हे योग्य वाटतं तुला? हॅलो हॅलो, मी अजय बोलतोय. कुठे आहेस तू? मी सीत सोबत आहे. हा, ऐकलं नाहीत का? मी सीत बरोबर आहे. करीना, अगं तू काय बोलतेस? तुला कळतंय का? कोणाबरोबर आहेस? हो, मी सिद्धांत छाया बरोबर आहे.